आणि दुसऱ्या बाजूला सरकार जे आहे ते वेडेवाकडे निर्णय त्या ठिकाणी घेते आणि या निर्णयाचा सगळा जो परिणाम आहे तो राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती पडतोय अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचे जे पैसे दिले पाहिजे होते तोही अजून त्या ठिकाणी दिलेला नाही. परंतु एकनाथ शिंदे यांचा निकाल पाहता आपल्याला एकनाथ शिंदेला विरोध करता येत नाही, म्हणून लाडकी बहिणीची योजना ही आता कायमस्वरूपी चालू राहील आणि महाराष्ट्रावरती असणारं दरवर्षी 50,000 कोटीचा असणारं बोजा त्या ठिकाणी पडतोय अशी परिस्थिती आहे. समाज कल्याण खाता असेल, आदिवासी खाता असेल किंवा PWD असेल, या सगळ्या खात्यांमधलं विकासाचा निधी जो विड्रॉ केला जातोय आणि एक तर लाडकी बहीण योजना याच्यासाठी राबवल्या जातोय किंवा समृद्धीसाठी जे रस्ते बांधले जातात, कर्ज घेऊन बांधले जाते, हे रस्ते तेवढे रेव्हेन्यू काही घेत नाही तशी परिस्थिती आहे. रेव्हेन्यू जनरेट करत नाही आणि म्हणून सामान्य माणसाच्या विकासाचा निधी हा इंटरेस्ट पेमेंट करण्यामध्ये वापरला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे. विरोधी पक्षाचे आमदार आहेत नाही असं नाही, पण त्या सभागृहामध्ये हे प्रश्न कोणीच विचारत नाही. दुर्दैवाने मी असं म्हणेन की हे सगळे बोजा हळूहळू हा जनतेवरती यायला सुरुवात होईल. जे उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे इन्व्हेस्टमेंट ज्याला आपल्याला म्हणता येईल, म्हणजे एवढ्या वर्ष 100 वर्ष जुनी असणारी बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी आहे की तिचे 2 लाख कोटी हे फिक्स डिपॉझिटमध्ये असं म्हणता येत होते. नगरसेवक जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांना त्याचा अभिमान होता की 2 लाख कोटी माझ्याकडे बँकेमध्ये पडलेले आहेत. परंतु या सरकारने त्याच्यातले 50,000 कोटी काढून वापरलेले आहेत आणि ते कुठल्याही महानगरपालिकेच्या विकासासाठी वापरलेले नाही, तर त्यांनी तो असणारा निधी रस्ते महामंडळ असेल किंवा बँकांकडून कर्ज घेतलेल्या राज्याने त्याचे इंटरेस्ट पेमेंट देण्यासाठी दिलेले तशी परिस्थिती. एकंदरीत आपण असं म्हटलं तर हे राज्य एकेकाळी आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम राज्य होतं असं मानलं जात होतं. दुर्दैवाने ते आता डिफॉल्टच्या स्थितीवरची आली अशी परिस्थिती. सगळ्यांना इथे असताना भीती आहे
तालुका की कॉर्पोरेशन मधला असणारा जो इंडिपेंडेंट सोर्स एक आहे तो सोर्स सुद्धा राज्य शासन स्वतःकडे खेचून घेईल का आणि म्हणून महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जिथे जिथे निवडणुका होतात आहेत तिथे आम्ही तिथल्या मतदारांना सांगतोय की पाण्याची सोय, गटाराची सोय, रस्त्याची सोय, आरोग्याची सोय आणि स्वच्छतेची सोय ही आज जी म्हणते ती जर असं कंटिन्यू ठेवायची असेल तर सत्ताधारी पक्षाला महानगरपालिकेची सत्ता देऊ नका. विरोधकांना आपण असणारा महानगरपालिकेची सत्ता द्या म्हणजे नागरिक सुविधा तरी मिळत राहतील. याचं कारण की ते इंडिपेंडेंट सोर्स हा कायम ठेवतील. सत्ताधाऱ्यांकडे ह्या महानगरपालिका गेल्या तर 2-1 वर्षानंतर या महानगरपालिकेचे जे सुविधा देणारे सेंटर जे आहेत तीही बंद होतील अशी परिस्थिती, एकंदरीत गंभीर परिस्थिती असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि याच गंभीर परिस्थितीचा आम्ही असणारा इलेक्शन मधला प्रचार आणि प्रसार करतो. लोकांनी आम्हाला साथ द्यावी हे आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही करतो. आपण संदर्भाने केंद्र सरकारने घेतलेला नाही त्याबद्दल आपलं काय म्हणा मनरेगा जे नाव चेंज केलं किंवा त्याला जे नियमावलींना बदललं. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की महाराष्ट्र विधानसभेचे असणारे अध्यक्ष वी.स. पाटील यांनी ही सुरुवात केली. ती पहिली योजना महाराष्ट्रातली 72 साली त्यांनी असणारं EGS हे नाव ठेवलं. एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम कोणाच्या नावाने केलं नाही. केंद्र शासनाने ज्यावेळेस ती घेतली काँग्रेसच्या राज्यामध्ये झाली त्यावेळेस त्यांनी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम नाही केली तर त्यांनी असं महात्मा गांधींच्या नावाने केली. भारतीय जनता पक्षाने आता असणारं त्यांचं जय श्रीरामाचा नारा आहे तर ते नाव कसं जय श्रीराम बसेल असं त्यांनी बघितलेलं आहे. पण स्कीम कंटिन्यू आहे असं त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे नाव बदललं तर आमच्या दृष्टीने फार नावाबद्दल नाही विचारत. पहिलं 90% निधी देत होतं केंद्र सरकार, आता 40% शासनाला द्यायचं आहे. पहिलं 10% शासन देत होतं. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनावर कमीत कमी 4 ते 6 हजार कोटी रुपयाचा दरवर्षी खर्च वाढणार. माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाला EGSचा निधी खर्च करावा लागत नाही. तुम्ही जो प्रोफेशनल टॅक्स भरतो तो प्रोफेशनल टॅक्स महाराष्ट्राचा EGSला जातो. त्याच्यामुळे रेग्युलर टॅक्सेशनच्या पद्धतीने नाही. मी असं म्हणेन की 40% त्यांनी जे म्हटलेलं आहे याच्यापेक्षा महाराष्ट्राची योजना जशीच्या तशी केंद्र शासनाने BJPने कॉपी केली तर प्रत्येक राज्यामध्ये जो सेल्फ एम्प्लॉईड आहे किंवा एम्प्लॉईड आहे त्याला मी एम्प्लॉईड आहे म्हणून कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. कशासाठी? अनएम्प्लॉईड आहे त्याला असणारा भत्ता मिळावा म्हणून. ती जर केली तर माझ्या अंदाजाने केंद्र शासन जे घाबरते की आमच्यावरती असणारा बोजा येईल तो कदाचित येणार केंद्रावर नाही, सरकार राज्य शासनावर येतो. नाही. आणि दुसरी महत्वाची बाजू आहे आता मी असं ऐकून घ्या की रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट महाराष्ट्राचा जर EGSचा जर आपण बघितला तर गेली 10 वर्षामध्ये तो खर्च झाला. केंद्र शासनाचं जे काही कॉन्ट्रीब्युशन येत होतं आम्ही असं शासनाला म्हणत होतो की तुम्ही त्याच्यामध्ये ॲडिशन करा आणि डबल करा रोजगार. पण तो रोजगार डबल झाला तर मग शेतीमधला रोजगार याच्यावरती परिणाम होतो म्हणून तो असताना शासनाने अंमल केला नाही. प्रत्येक गोष्ट आपण असताना
प्रत्येक गोष्ट ही आहे केंद्र शासनावरती राज्य शासनाने अवलंब करावा. त्यांनी महाराष्ट्रासारखा स्वावलंबी का हो. सर, नांदेड मनपाची निवडणूक वंचित स्वतंत्र लढणार आहे, आघाडीत लढणार आहे, काय प्लॅन? 30 तारखेला कळेल आपल्याला. सर नाही, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या पद्धतीची व्यूहरचना आम्हाला दिसते ग्राउंड लेवलवर, एक समजा विजयनगर हा भाग आहे नांदेडमध्ये, त्या भागात वंचितचा उमेदवार जातो का, त्या मतदारांना मतदान द्या असं म्हणतच नाही. त्याची काहीतरी एक सोय करावी अशी माझी इच्छा आहे व्यक्तिगत. ते आम्ही त्याचं करतोय. त्याच्यामध्ये त्याचं ब्रॉडनिंग, कार्यकर्त्याचं ब्रॉडनिंग करण्याचं कामकाज जे आहे ते आम्ही सुरुवात केली. तर एक प्रश्न असा होता, अखलाक दादरी प्रकरण होतं एक 2015 मधलं, त्याचं उत्तर प्रदेश शासनानं तो खटला निकाली काढण्याचा अर्ज दिला न्यायालयाकडे. न्यायालयाने तो अर्ज रद्द केला. आपलं काय मग, करायला पाहिजे होतं की नाही करायला पाहिजे? ते शेवटी असं आहे की त्याची एक प्रक्रिया आहे की कोर्टामध्ये तुम्हाला असणारा, ज्याला आपण म्हणतो की क्लोजर रिपोर्ट देतात, तो क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर कोर्ट एक्झामिन करतो की हा रिपोर्ट खरा आहे की खोटा आहे. तिथल्या कोर्टाने असं ठरवलं की हा रिपोर्ट जो आहे तो वस्तुस्थितीला धरून नाही, म्हणून त्यांनी असं तो रद्द केला आहे आणि ती केस चालेल म्हणून सांगितलं. आपलं मत चांगलं झालं की नाही? चांगलं केलं त्यांनी. जज साहेबांनी आपण जसं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने वेगवेगळे स्टेटमेंट दिले आहे, तर आपल्याला काय वाटतं की त्यांना जेल जायला पाहिजे होतं, आमदारकीला ते माझं म्हणणं असं आहे की खालच्या कोर्टाने एका निर्णय दिला आहे आणि आमदार खासदारांचा प्रश्न आहे असं ज्यावेळेस तुम्ही म्हणताय. सामान्य असतं तर मी त्याच्याबद्दल काही कॉमेंटही केलं नसतं. फ्रॉड आहे की नाही हा कोर्टाला ठरवायचा. तुम्ही जर 5 वर्ष ठरवलं नाही आणि 6व्या वर्षी ठरवलं तुम्ही फ्रॉड आहे म्हणून, तो फ्रॉड माणूस तिथे काम करत 5 वर्ष राज्य चालवून गेला. त्याच्यामुळे हे निर्णय जे आहेत ते मध्यंतरी एका सुप्रीम कोर्टच्या लार्जर बेंचने असे जजमेंटच दिले की वर्षभरामध्ये तुम्ही सांगतो. माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने स्टे देताना, म्हणजे सस्पेंड करत असताना त्याची फायनल डेटची हिअरिंग सुद्धा केली पाहिजे. सर, मागे नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युती झाली, परत काही अंतरानं परत त्याची विसर्जती झाली, परत आता आजही अशी चर्चा आहे की काँग्रेससोबत युती होणार. काय नेमकं परिस्थिती आहे? ते मी कॉमेंट करत नाही, पण माहिती म्हणून असं देतो की काँग्रेस पक्षाने, काँग्रेसमधले कार्यकर्ते काँग्रेसशी इमानदार आहेत की अजून कुठल्या व्यक्तीशी इमानदार आहेत याचं जरा स्कॅनर लावून बघावं. म्हणजे मग असे प्रकरण होणार नाही. म्हणजे खासदार उपस्थित असताना त्या ठिकाणी जाहीर तेच करतात की आपण अशा पद्धतीने जाऊ आणि नंतर आपल्याला दिसतंय की काँग्रेसमध्ये काही जण येतात आणि आमचं असं काही घडलंच नाही किंवा घडण्याची आमची इच्छा नाही असं व्यक्त करून हो करतात. त्याच्यामुळे काँग्रेसला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील असं माझं म्हणणं आहे. एमआयएम सोबत युती शक्य आहे का? एमआयएम सोबत युती नांदेड लेवलवर शक्य आहे का? नाही, एमआयएम बरोबर नाही. सर, आता ग्राउंड लेवलवर हाच प्रश्न कंटिन्यू करतो. ग्राउंड लेवलवर आता आम्ही जो पाहतो की काँग्रेसची परिस्थिती आता निवड 0% म्हणजे 10% झाली आहे, 0 म्हणण्यापेक्षा. पण अशा परिस्थितीमध्ये वंचित त्यांच्यासोबत हात मिळवून करणार काय? ते एक असं लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही विरोधक कोणाला बघतोय ते इथला सगळा RSS BJP विरोधक. RSS BJPची सध्याची आयडिओलॉजी काही आहे तर राजकीय पक्ष संपवणं आणि चायना मॉडेल आणणं अशी असणारी परिस्थिती, म्हणजे वन पार्टी ग्रुप. अशा याच्यामध्ये आम्ही असं ठरवलंय की ह्याला जर थांबवायचं असेल तर मग इथे राजकीय पक्ष हे टिकले पाहिजे, त्यांची ताकद राहिली पाहिजे.
आणि म्हणून मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही असा निर्णय त्यावेळेस निर्णय असा घेतला की राज्यभर कुठलाही पक्ष अस्तित्वात नाही. तेव्हा जिथे जिथे नगरपालिकेमध्ये बीजेपी सोडून ज्यांच्या बरोबर युती होईल त्यांच्याबरोबर आपण असा युती करावी, जेणेकरून तेही टिकतील आणि आम्ही टिकू. मुंबई महापालिकेसंदर्भात ठाकरे बंधूंकडून वंचित बहुजन आघाडीकडे काही प्रस्ताव आलेले आहे काही महापालिकेसंदर्भात? काही कार्यकर्त्यांची त्यांची बोलणी चालली. साहेब, आपण नगरपालिकेमध्ये जर युती केली असती काँग्रेससोबत तर आपल्या जागा आल्या असत्या बऱ्याच. आता एकच आली जिल्ह्यामध्ये नगरसेवक. त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? प्रश्न असे त्याच्यामध्ये 4 जागा दिल्यानंतर आता किती येणार? तुम्हीच पेपरामध्ये टाकला ना किंवा 4 जागा दिल्या. सर, मुस्लिम समाजातून शिष्टमंडळ येऊन आपल्याला भेटलं प्रतिष्ठित नागरिक होते, काय संदर्भ होता? त्यांचा असं भेटीचा त्यांचा कन्सर्न जो आहे तो की मुस्लिम टार्गेट केला जातोय, त्याच्यामुळे सेक्युलर फोर्सेसनी एकत्र आली पाहिजे. सर, वंचित स्वतंत्र लढल्यानंतर अप्रत्यक्ष भाजपाला मदत होते असं वारंवार सांगितलं जातं. मग अशा वेळी काय पर्याय? ते प्रश्न असा आहे की ते नरेटिव्ह तुम्ही देता, पण ते वस्तुस्थितीचं नॅरेटिव्ह नाही. आता यांनी जसं सांगितलं की आम्ही विजयनगरमध्ये नाही, विजयनगरमधलं मतदान कोणाला जातं? भारतीय जनता पक्षाला जातं. तिथे तुम्ही हे सांगत नाही की काँग्रेस नाही आहे म्हणून हे द्यावं. हे जे सिलेक्टिव्हली टार्गेटिंग झालेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याचं कारण असं आहे की या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी माझ्याबरोबरचे असणारे जेवढे सहकारी आहेत त्यांचं कॅरेक्टरही क्लीन आहे आणि फायनान्शियली कुठल्याही व्यवहारामध्ये अडकलेलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला अडकू शकत नाही. तेव्हा मध्यंतरी काँग्रेस आणि बीजेपी दोघांनी तो प्रयत्न केला होता की आम्हाला असं कोणाचं तरी बीटिंग करून बदनाम करण्यात. दुर्दैवाने त्यांच्या खेळामध्ये ती अडकली आणि काँग्रेसची पूर्णपणे ताकद क्षीण झाली अशी आपल्याला दिसते. आम्ही आजही म्हणतो की काँग्रेसला आम्ही असं मदत करायला तयार आहोत. कंडिशन एकच आहे की तुम्ही आमचं असणारं वजूद हिंदीमध्ये ज्याला म्हणतो संपवायला निघालेला आहात. अस्तित्व आमचं तुम्ही जे संपवायला निघालेलं आहात ती काय आम्ही मान्य करणार नाही.